दुबईला जगातलं सर्वात सुरक्षित शहर म्हणून पाहिलं जातं आणि जगभरातले पर्यटक सुरक्षित पर्यटन असेल, व्यापार असेल किंवा सेकंड होम दुबईला पसंती देतात. पण इराणने हल्ले सुरू केल्यानंतर दुबई किती सुरक्षित आहे त्याचा रियालिटी चेक झाला. बुर्ज खलिफापासून ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सगळीकडे युद्धाचे सायरन वाजत होते आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी लपून बसायला सांगितलं जात होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात सुरक्षित शहराचं हसू व्हायला लागलं. मोठमोठ्या इमारती उभारलेल्या दुबईने सुरक्षेसाठी खर्चच केला नाही अशी टीका व्हायला लागली, कारण दुबईची एअर डिफेन्स सिस्टम यावेळी पणाला लागली होती. भारतच काय, पण जगभरातले प्रवासी दुबईत अडकून पडले आणि इराणने अभूतपूर्व अशी परिस्थिती करून टाकली. जी परिस्थिती जिव्हारी लागलेल्या UAEचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नह्यान यांनी कोणत्याही परिस्थितीत अडचणीत असलेल्या प्रवाशांना आपापल्या घरी सुरक्षित पोहोचवण्याचे आदेश दिले. दुबईचे शासक आणि पंतप्रधान मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांचं मंत्रिमंडळ कामाला लागलं आणि इराणच्या मिसाईल सुरू असतानाही तासाला 48 विमानं जाऊ शकतील असा सुरक्षित हवाई मार्ग म्हणजे सेफ एअर कॉरिडॉर तयार करण्यात आला. सर्वात सुरक्षित शहर अशी ओळख अभिमानाने मिरवणाऱ्या अल मक्तूम यांच्या दुबईत ही परिस्थिती झालेली पाहून त्यांनी सर्व हॉटेलला आदेश दिले की पर्यटकांना जेवढे दिवस राहायचंय तेवढे दिवस राहू द्या, सगळा खर्च आम्ही करू. विशेष विमानांची व्यवस्था झाल्यानंतर विमानतळापर्यंतची व्यवस्था झाली आणि इराणचे हल्ले सुरू असतानाही दुबईतून रेस्क्यू सुरू झाला. दुबईतील प्रवासी आपापल्या घरी नेमके कसे पोहोचले त्यामागची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, विशाल, तुम्ही पाहताय story.com. फ्लाईट रडारच्या आकडेवारीनुसार गेल्या 2 दिवसात दुबई, दोहा अशा महत्त्वाच्या ठिकाणांवरून 12,300 उड्डाणं रद्द झालेत. जगभरातल्या विमानांचं वेळापत्रक तर बिघडलंच, पण हजारो प्रवासी गल्फ देशांमध्ये अडकून पडले. रद्द झालेल्या विमानात भारतीय एअरलाइन्ससह एअर फ्रान्स, ब्रिटिश एअरवेज अशा जगभरातल्या विमानसेवा विस्कळीत झाल्या. काही प्रवासी विमानतळावर अडकले तर अनेक जण हॉटेलमध्येच होते. इकडे भारतातूनही अडकल्या प्रवाशांना परत आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मोदींनी UAEच्या राष्ट्रपतींना फोन लावला आणि भारतीयांची काळजी घेतल्याबद्दल आभार मानले. तातडीची मदत म्हणून UAE सरकारने हॉटेल्स आणि विमान कंपन्यांना मोफत बुकिंग वाढवण्याचे किंवा बदल करण्याचे आदेश दिले. पण दुबईत अजूनही भीतीचं वातावरण होतं आणि ते दूर करण्यासाठी UAEमध्ये वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू होते. UAEने शेजारचे देश आणि गल्फ राज्य समन्वय परिषद, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संस्था म्हणजेच ICAO यांच्या मदतीने आपत्कालीन प्रवास योजना सक्रिय केली. ICAO ही संयुक्त राष्ट्राची अशी संस्था आहे जी नागरी हवाई वाहतुकीत प्रवाशांची सुरक्षा, नियम, पर्यावरणात्मक काळजी, आंतरराष्ट्रीय परिस्थिती या सगळ्यांची काळजी घेते. सेफ एअर कॉरिडॉरमध्ये विमानांना ठरवून दिलेल्या मार्गातूनच प्रवास करणं अनिवार्य असतं आणि त्याचं काटेकोरपणे मॉनिटरिंग केलं जातं. याला मर्यादित आणि नियंत्रित असा विमान प्रवास म्हणतात. या काटेकोर निगराणीमध्ये विमान मार्गावर तर लक्ष ठेवलं जातं, पण विमान मार्गाच्या आजूबाजूला मिसाईल, ड्रोन आणि लढाऊ विमानांची हालचाल सातत्याने संबंधित देशाच्या एअरफोर्सकडून पाहिली जाते. धोका जाणवल्यानंतर प्रवासी विमान तातडीने दुसऱ्या मार्गावर वळवली जातात. या कॉरिडॉरमधून प्रादेशिक समन्वय, रडार आणि इंटेलिजन्स व्हेरीफाय केल्यानंतरच प्रत्येक विशेष विमानांना उड्डाणाची परवानगी मिळते. वेळापत्रकानुसार चालणारी सर्व विमानं या काळात रद्द केली जातात. फक्त विशेष विमानांना परवानगी असते. शीतयुद्धाच्या काळात अशा सुरक्षित एअर कॉरिडॉरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. UAE सरकारने स्वतःची एअरफोर्स आणि एव्हिएशनमधील यंत्रणांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने विशेष उड्डाणांना परवानगी द्यायला सुरुवात केली. 1 मार्च ते 3 मार्च या काळात 60 विमानांमधून एकूण 17,498 प्रवाशांना सुरक्षित त्यांच्या देशात पोहोचवण्यात आलं. पुढच्या टप्प्यात आता 80 विमानांमधून अजून 27,000 प्रवाशांना त्यांच्या देशात पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. भारतासह अनेक देश विमानांची सोय करतायत, मात्र त्यासाठी हा एअर कॉरिडॉर महत्त्वाचा ठरतोय. जगातली सर्वात मोठी एअरलाईन असलेल्या एमिरेट्सनेही आतापर्यंत 2,000 विमानसेवा रद्द केल्यात आणि 4 तारखेपर्यंत फक्त विशेष विमानसेवा चालवली जाणार आहे. मुंबईमधून 3 तारखेला प्रवाशांना सोडून रात्री 2:59 एमिरेट्सच्या एका विमानाने दुबईसाठी टेक ऑफ केला. मात्र UAEच्या हद्दीत प्रवेश करताच या विमानाने रिव्हर्स टर्न घेतला, जो अत्यंत दुर्मिळ मानला जातो. मुंबईच्या दिशेने माघारी फिरलेल्या याच विमानाने पुन्हा एकदा डबल रिव्हर्स घेतला आणि दुबईच्या दिशेने वाटचाल केली. या विमानाविषयी अंदाज लावला जातो की एअर कॉरिडॉरमधून प्रवास करताना संभाव्य धोक्याची सूचना मिळाल्यानंतर U-टर्न घेतला आणि सुधारित सूचना मिळाल्यानंतर विमान पुन्हा ठरलेल्या मार्गाने मार्गस्थ झाला. फ्लाईट रडारच्या डेटामध्ये विमानाची सर्व हालचाल नोंदवली गेली. पण ही चर्चा फक्त दुबईविषयीच का होते त्यामागेही एक मोठी स्टोरी आहे. टॅक्स फ्री इन्कम, श्रीमंतांचं सेकंड होम,
मोठमोठे मॉल आणि जगातलं सर्वाधिक सुरक्षित शहर अशी प्रतिमा बनवण्यासाठी दुबईने गेली 40 वर्ष मेहनत घेतली आहे, ज्यावर इराणने एका रात्रीत पाणी फेरलं. एकेकाळी छोटंसं बंदर अशी ओळख असलेलं दुबई हे आखाती देशातलं एकमेव असं शहर आहे जे तेल उद्योगावर आधारित नाही तर पर्यटन, रिअल इस्टेट, कॉर्पोरेट यावर अवलंबून आहे. युएई मधलंच बाजूचं अबुधाबी हे तेलावर 90% अवलंबून आहे तर दुबई फक्त 2%. 1995 ला एमिरेट्स एअरलाईन लॉन्च केल्यानंतर दुबईला ब्रँड बनवण्याचा प्रकल्प सुरू झाला. 2000 साली असे काही कायदे आले ज्याने परदेशातल्या नागरिकांनाही दुबईत मालमत्ता खरेदी करता येऊ लागली आणि तिथून दुबई ब्रँड बनायला सुरुवात झाली. 1980 ला यूएची लोकसंख्या फक्त 10 लाख होती, ती 2024 पर्यंतच 1 कोटीच्याही वर पोहोचली. दुबई हे जगातलं एकमेव शहर आहे जिथे 10,000 अब्जाधीश उद्योगपती परदेशातून स्थलांतरित झालेत. भारतातलेही बरेच उद्योगपती दुबईतूनच व्यवसाय चालवतात तर कित्येक सेलिब्रिटी ही दुबईला त्यांचं दुसरं घर मानतात. 2004 ला दुबई आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची सुरुवात केल्यानंतर दुबई एक वित्तीय केंद्र बनायला सुरुवात झाली. 2025 अखेरच्या आकडेवारीनुसार या केंद्रात आज 290 बँका, 102 हेज फंड कंपन्या, 500 वेल्थ मॅनेजमेंट कंपन्या आणि 1289 कौटुंबिक आस्थापना आहेत. दुबई फक्त पर्यटकांनाच केंद्र नाही तर मुंबई आणि सिंगापूर प्रमाणे जगाचं फायनान्शियल हबही बनलंय. इथे मोठमोठे डेटा सेंटरही आहेत. इराणच्या हल्ल्यात अमेझॉनच्या डेटा सेंटरला हादरे बसल्याची माहिती समोर आली आणि यामुळे बँकांच्या कामकाजावरही परिणाम होणं अपेक्षित आहे. इराणने खरं तर अमेरिकेचे लष्करी तळ ज्या शहरात आहेत तिथे हल्ले सुरू केले, पण दुबईत कोणताही लष्करी तळ नसतानाही हल्ले सुरू करण्यात आले. यामागेही हेच कारण होतं की दुबईची जी प्रतिमा जगात तयार झाली तिला तडा देता यावा. इराणच्या या हल्ल्यांमुळे गुंतवणूकदार आणि उद्योगपतींमध्ये भीतीचं वातावरण आहे. यामुळेच दुबईच्या प्रिन्सने तातडीच्या उपाययोजना केल्या आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी सुरक्षित एअर कॉरिडॉरही उघडून दिला. आखाती प्रदेशातला यूएई हा एकमेव देश आहे ज्यांनी सुरक्षित मार्ग विमानांसाठी तयार करून दिलाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इराणच्या हल्ल्यांमुळे खरंच दुबईच्या प्रतिमेला तडा गेलाय का? तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा.